जनकल्याण समाज सुधारक सांप्रदायिक संस्था चिंद्रनच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच साधेपणाने लग्न लावणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय। जनकल्याण समाज सुधारक सांप्रदायिक संस्था चिंद्रन वारकरी संप्रदाय पनवेल परिसर आणि एकनाथ शेठ देशेकर जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या श्रीराम कथा भक्ती संवाद प्रवचनकार ह.प. जगन्नाथ महाराज यांच्या सुश्राव्य कथा सारातून दिनांक 17 ते 24 जानेवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा औचित्य साधून जनकल्याण समाज सुधारक सांप्रदायिक संस्था चिंद्रन यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलंय। तसेच एकाच दिवसात साधेपणाने लग्न करणाऱ्या सर्व पालकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। लोगो लावून दिला प्रत्येक गाडीला, नो पोल्युशन व्हेकल, नो पोल्युटेड। हे प्रदूषण करणारं व्हेकल नाही। ऑड नंबरची सिस्टम काढली आणि त्याच्या व्हॉलंटियरचा खर्च 5 करोड झाला। 5 करोड मध्ये दिल्लीतले आखे रस्ते धुवून झाले असते। फारच अवघड आहे। प्रदूषण रोखण्यासाठी केलेला प्रयत्न आहे ना तो। भगवंता बिनधास्त खा, निर्धास्त खा, ही बोरं मधुर आहे आणि देवाला अशा माधुर्याची अपेक्षा आहे, कारण देव मधुरा भक्तीचा प्रेमी आहे। अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम नयनम मधुरम। त्याचे अधर मधुर आहे म्हणजे त्याचे ओठ मधुर आहे। आणि अन्य कार्यक्रमामध्ये अनाठाईचा खर्च करतो, तो अनाठाई खर्च कुठे थांबावा, आपल्या समाजाला योग्य मार्ग मिळावे याकरिता 2014 साली महिन्यामध्ये पहिली सभा डोंगऱ्यापारा इथे घेण्यात आली आणि या सभेमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 400 ते 500 परिसरातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील सर्व मान्यवर आणि उपस्थित होते। त्यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की आपल्याकडे होणारा हा जो अनाठाई खर्च आहे, हल्दी सोल्यामध्ये किंवा लग्न सोल्यामध्ये दारू असेल, मटण असेल, डीजे असेल, बँजो असेल, हा न करता आपण एक दिवसीय सोहळा केला तर अतिउत्तम। म्हणून तो न करता जरी आला तरी साध्या पद्धतीने सोहळा करावा। पुढे हाच कार्यक्रम असा चालू राहा भविष्यामध्ये आणि या जनकल्याण समाज सुधारक संस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी श्रीरामकथा अमृत सोहळा आज उपस्थित सुरू आहे आणि या सुरू असलेल्या सोहळ्यामध्ये या कथेचे प्रवक्ते शब्दप्रभू जगन्नाथ महाराज पाटील खांडवल यांच्या माध्यमातून ही कथा सुरू आहे। त्यांनी समाजाला नाही आपल्या रायगड ठाण्यातील सर्व समाजाला तसेच सर्व कुटुंबामध्ये सर्व घरामध्ये जाऊन व्यसनातून मुक्त कशी व्हावी, तरुणांनी भगवतपती कशी करावी, तरुणांनी शिका, मोठे व्हा, असे उच्च दर्जाचे शिक्षण घ्या आणि आपल्या परिसरामध्ये IAS अधिकारी व्हावेत, कलेक्टर व्हावेत, IPS अधिकारी व्हावेत, डॉक्टर व्हावेत, वकील व्हावे, अशी त्यांची बरोबर सर्वांना उपदेश करणारे जगन्नाथ महाराज पाटील खांडवल आणि समितीच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम होत आहे। सांप्रदायिक सहयोगाने आज चिंद्रन येथे श्रीराम भागवत श्रीराम भक्ती संवाद रामकथा या कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमामध्ये एक दिवसीय लग्न सोहळा ज्याही 2014-15 मध्ये जो सन्मानित केला त्यांना आज गौरव करण्यात आले। तसेच आपले या पनवेल तालुक्यामध्ये ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार, वादक आणि कलाकार यांना पुरस्कारही देण्यात आला। अशाच पद्धतीने या विभागात अतिशय छान अशा पद्धतीने लग्न विवाह सोहळा शांततेत पार करावा, अशाच पद्धतीने आम्ही ते या सहयोगाने करीत असताना वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम याच पद्धतीने चालू राहावेत, लोकांना सुख शांती मिळो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करून